राम राम, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर कुठे आलोय? राजदेरवाडीला चक्कर मारायला आलोय. आमचे मित्र लय लांबून आले. वॉटरफॉल बघायला आलो होतो. वॉटरफॉल पडून गेला एकदम. वॉटरफॉल मागच्या वर्षी नुकसान. कुठून जायचं? इकडून वरून खालून? नाही इकडून पण वरती जायचंय. वरती चढायला जरा अवघड रोड दिसतो. मी सपोर्ट देतो. तुम्हाला मागे ओढशील. फुल सपोर्ट नको आपल्याला, मागे ओढशील तू. तर मित्रांनो, व्ह्यू बघितला तर अरे बाबे, हे बघा. सगळे हायवा आहे. मोठ्या मोठ्या हायवा. ती शेवटची सगळ्यात मोठी हायवा. काय म्हणतो मग? काय वाटतंय तुला एवढं निसर्गरम्य वातावरण बघून? मन प्रसन्न झालं. तर हे वातावरण बघून कोणी मंत्रमुग्ध होऊन जाईल. जबरदस्त. मागच्या वर्षी हे पूर्ण धरण फुटल्यामुळे डायरेक्ट पूर आलेला होता. नद्या कालवा सगळं फुटून एकत्र झालं होतं. काय निवांत वातावरण आहे. गौरव गोकुळ जातो का? एक उडी मारून ये मस्त. याला म्हणता वातावरण. दिस इज अवर चांदवड. काय म्हणतो सदानंद? काय वाटतंय तुला? मस्त वाटतं. लातूरकर काय म्हणता? इकडे येऊन एकदम मन प्रसन्न झालं. प्रसन्न झालं. तो डायलॉग आठवला. काय झाडी काय डोंगर. ओके एकदम. ओके एकदम निवांत. याला म्हणतो वातावरण. पोरांचं तसं कसं आहे, दोन पोरं जरी भेटले तरी टेन्शन निघून जातं. पण हे तर अजूनच खतरनाक आहे. काय? हा मग गेलेले असतील. हा इकडे आहे राजदेरवाडी किल्ला. हा पूर्ण असा राजदेरवाडी किल्ला आहे. इथे पण आम्ही खूप वेळा विजिट करून आलेलो आहे. तर असा व्ह्यू. या बाजूला असं घर वगैरे बांधलं एकदम जबरदस्त. म्हणजे एकदम म्हणजे काही टेन्शन नाही. ओके एकदम रिलॅक्स मध्ये फार्म हाऊस बांधला. काय वाटेल. थोडासा आनंद पवनला दिसू. गुलाबाच्या गुला काय सांगू तुला. फुल डान्स चालू आहे इकडे. मस्त इकडे मुलं फिरायला आलेले, ते पण मस्त आनंद घेत आहे. आणि इकडे तर गाण्यांचा फक्त गाणे आणि नाच बस. वातावरण भारी. स्पीकर आणायला पाहिजे. असं त्या नटीनं मारली मिठी म्हणलं. त्या नटीनं मारली मिठी. असं काय करायला? फक्त साधारण फोकस. साधारण काय झालं? 10 वाजेपर्यंत चालू असतं ना. पवन असा राऊंड मध्येच नाचायला सुरुवात करतो. ते बघा आवाज नाही. पवन पा गाईच. पवन पा
हे पोरं इकडे आले चांदवडले, त्यांच्या घरी माहित सुद्धा नाही आणि इकडे येऊन बघा किती मजा करू राहिले. त्यांच्या घरच्यांना वाटतं कंपनीत कामाला गेले, कंपन्यांना सुट्ट्या असल्यामुळे हे आले इकडं आमच्याकडे एन्जॉय करायला. मस्त तिकडे भेटत नाही पुण्याला. बरं आहे, भारी वाटतं आले गावाकडे. मित्रांनो तुम्ही इकडे बघा, इकडे कोणतरी बसलंय, दारू प्यायला बसले वाटतं. दारू प्यायला गाडी बिडी लावून मस्त पार्टी झाली. आपला आयफोन असल्यामुळे झूम होतोय. इकडे बसले काय, इकडे इकडे, अरे इकडे पण बसले. अरे इकडं मुलगा आणि त्याचे वडील बसले. जाऊ दे, लहान आहे ते. बिअरचा शो बघितलाय का? तर एवढं रिस्क घेऊन आम्ही एकदा तुमच्यासाठी ब्लॉग काढतोय. रिस्क बघा, इथून खोल आहे, एवढं खोल आहे, डायरेक्ट माप नाही डायरेक्ट. दाखवू नको, झूम नको करू, झूम नको करू. पहिलं हे बघा, मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये पाणी पूर आला होता, हे धरण फुटलं होतं असं म्हणतात. काय खरंय काय माहिती, पण इथं वाटतंय फुटेल असं, कारण की बरेच अवशेष गेले त्याच्या कामातून. इथं धबधबा होता, दाखवत थांबा, थोडं पुढे जाऊन दाखवतो. इथं थोडी रिस्क आहे उतरायची. मित्र बघा आता कसं उतर. लाईव्ह थांबा, लाईव्ह. हा व्हिडिओ कट नाही करणार मी. नाही इकडून, तुम्ही इकडून, इकडून नको जाऊ. नाद नाद. अरे बघा, गाडी लोडिंगला आहे. गाडी गाडी गाडी, अरे अरे सटकला. फुल रिस्क आहे. एवढं काही अवघड नाही मित्रांनो, पण हे जास्त करताय असं वाटतंय. हा तर एक ओके. आता आपण जाऊ, कसं बघू आता. इथलं एवढं काही नाही, नॉर्मली, पण सांगता येत नाही. माझी बी चप्पल खराब आहे, चप्पल तुटली आहे बघा, चप्पल गेली. पण आता कसं आहे, चालू शकतो आपण. फाटती थोडी थोडी, नॉर्मल. ओके झालं, ओके झालं, ओके झालं. आलो, पोचलो ॲट द एंड फायनली. हे बघा, इथं धबधबा होता मित्रांनो. जेव्हा वरून पाणी आलं ना, सगळं गेलं, हे सगळं नुकसान होऊन गेलं. आणि हेच पाणी तिकडं चांदवडमध्ये, राऊडचं धरण, तिकडं पाणी घुसलं होतं. इथून थोडं जाऊ खाली. नाही लगेच कापितो एकदम ताजं ताजं. पाणी पण इकडे नाही. वाहत्या नदीत कापू. नाद खोळा. पुढच्या 2 महिन्यात आपण व्हाईट घोडा काढणार आहे आणि आपण ब्लॅक घोडा. एक परिबी आहे, जी वॅगन. जी वॅगनार. अरे इज्जत करा रे, इज्जत. गाडी भारी गाडी. थांबा, तुम्हाला थोडस काय एवढं रिस्क हे घाबरता थोडं. काय नक्कीच धरा असेल असं मला वाटतं. असेल तिकडे तुम्हाला एक विहीर दाखवतो मी. ती विहीर एवढी प्रॉपर विहीर बनवेली ना, खळखळ एवढा वाद चाललेला आहे. म्हणजे वरून विहिरीमध्ये पाणी पडतंय, खालून यायच्या विहीर एवढी प्रॉपर. एक दाखवतो, मीच विहिरीत जायचो. खालून पाठी वरून पाठी आणि हे बघा, पाणी सगळीकडे, पाणी पाणी सगळीकडे. चला पुढे चला, वायर आहे खाली. लहान प्रथमेश ओढणे. चला. हात नको लावू ना. हा बघा, आपली जी वॅगनार. गाडी पहा तुम्ही, गाडी पहा. इज्जत इज्जत गाडी. सध्या धुतलेली नाही, धुतली होती, खराब केली. जी वॅगन ही प्रॉपर गाडी आहे आपली. ओके. तू
तू मोसम तोडून टाकला. थोडा सिनेमॅटिक शूट दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो रिस्क घेऊन तोरा गाडीत बसले. ड्रायव्हर बदलला आम्ही गाडीचा. प्रॉपर ड्रायव्हर ठेवला आता. थोडं हैदराबाद रिटर्न आहे. क्या रे मामू हैदराबाद इकडे तिकडे बघायचंच नाही मग तरी मित्र ओढून डायरेक्ट उडाव साईड हो जाओ. हा ब्लॉग आमचा 100% पडणार आहे. याच्या आधी आमचे असे 4 ब्लॉग असेच गेले. ब्लॉग ब्लॉग म्हणता का व्लॉग म्हणता. आता ही सुरुवात आहे आमची व्लॉग. अरे एज्युकेशन घ्या रे तुम्ही. हा मित्रांनो सोट कॉमेडी पटक. एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे आमचा. प्रादुर्भाव निर्माण झालाय. आम्ही इंजिनिअरिंग पास पण ग्रामीण भागातले ग्रामीण भागातले ब्लॉगर असल्या कारणाने आम्हाला इथे यश थोडस कमी भेटतं. आम्ही आता ब्लॉगिंग क्षेत्रात उतरलोय. तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. एक नंबर एकदम चॉप. चालेल. एक नंबर एकच नंबर. ओरिजिनल नाद करायचा नाही भाऊ. नाद करायचा नाही. गाडी पाहिली गाडी इज्जत आहे ना. गाडीत बसून यावंच लागतं. इज्जत आहे. सदानंद काय म्हणतो? काय नाही रे भाऊ. कसं आहे मग चांदवड कसं आहे? एक नंबर आहे भाऊ. काय बांधील की अरे श्रीमान भाईचे फॅन आहे. श्रीमान लेजंड. BMW घेतल्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही आता तुम्हाला आमची वाली जी वॅगन आर दाखवत आहे. काही कमी नाही आम्ही पण. तुम्ही चिडता गाडीवर पण आम्ही मिडल क्लास लोक आहे त्याच्यामुळे आम्ही याच्यातच मजा करतो. हिअर टू BMW. बिग फॅन. ओ मॅटर झाला. जी वॅगनर आलती जवळ तर गेली. तर आपला विषय चालवतो श्रीमान भाऊ. श्रीमान दादा एक नंबर आहे. तुम्ही एक नंबर बांधील की काही मोठा वाघ दिसला. अरे धन्यवाद. काका लाकूड तोडतात. इकडून जायचंय. ठाण्यावाग त्याची निशाणी तोडताना रे. ठाण्यावाग त्याची निशाणी सोडताना. श्रीमान भाऊ लाकूड तोडताना. श्रीमान भाऊ वॅगनरची खूप इज्जत काढता. पण आता आम्हाला नाईलाज येत. काही करू शकत नाही. आम्ही आता इज्जत घ्या. क्वालिटी पण जाऊ द्या. बांधील की अक्षय चांगला रस्ता आल्यावर सांग. पवनला गाडी चालवायची आहे. कधी चालवेल की नाही त्यालाच माहिती. मला द्या ना यार. आज शेवटचा दिवस ठरू शकतो आमचा. सांगता येत नाही पण बघू आता. तुला बी चालवायची? नाही मला नाही चालवायची. इच्छा मेली याची. म्हणजे स्वतःच माहिती पाहिजे की मला गाडी येणार नाही. कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स प्रॉपर एकदम ब्लॉग बिग पडल. आणि असं वाटतंय हे सर्व अनुभवायला अजून आमच्याकडेच नाही एवढं काही लागत नाही. फक्त त्याच्यासाठी पाहिजे 4 मित्र आणि सगळे असे गाडी चालवायवरून भांडणं चालू आहे. प्रॉपर भांडणं फुल. हा म्हणतो मला चालवायची. आता पुढचा कॅमेरा म्हणतो आता रोटेटिव्ह आहे ना. अक्षय हळू घे रे. माल बाहेर फुल व्हिडिओ चायलीने काय केलं. व्ह्यू बघा. व्ह्यू व्हिडिओ काढायचं बंद करू नका. एक नंबर. भांडण गाडीवरून भांडण. अरे गाडी चालवरून मला कंटाळा येऊन गेलाय. मला घरच्यांनी डायरेक्ट ड्रायव्हर करून टाकलं होतं. रिस्की झाले आता. गाडी चालू देत नाही. थांबा. सीट बेल्ट लावून काय रे. सीट बेल्ट प्रॉपर. थांब. गाडी नको. सीट बेल्ट मेन भाई. ड्रायव्हर बदललाय. नाद नाही मला. दुसऱ्यांच्या गाडीत बसायला भीती वाटत नाही.
पण आमचा ड्रायव्हरला चॅम्पियन तेव्हा ड्रायव्हर गचके देईल ना आता गचके झटक्याने उठली गाडी साधारण दादा झोप येते स्लो घे स्लो घे ए दादा दमानी रे आता काय होत ब्रेक मारणार आहे यार ब्रेक आहे का गाडीला ब्रेक नाही करे काय दाबला ना. गणपती बाप्पा मोरया. नवीन ड्रायव्हर आल्यामुळे जरा रिस्की होते गाडी चालवणं. ड्रायव्हर थोडा अँटिक आहे रिस्की विस्की काय नाही मजा आहे ना आता गाडीमध्ये बसायला. माग सरपंच मजा येते. अरे आव रे अरे माझी पाठ राहिली काही अरे गाडी आली अरे तू माझ्याकडे येतोय सगळं हे बघा वातावरण बघा थोडी फाटली आमची बीप करायचं ना. दादा रख खाली घेणार तू गाडी मला 100% वाढी अरे अरे मागून एवढा स्पीड मध्ये थोडी. अरे मागून गाड्या राहत रे तू कचकन तिकडे मला बी तू आज थांब ना हळू ना. मी पुढंच जाय ना एकदम कचकटून ब्रेक लागलाय पाहू लागली ते पोरं नाही तर हेच होतंय. दादाला गाडी इथे चांगली आहे पण पोरं नाही का उगं भ्या लागले तुझ्याकडून पेढे आता गणपतीला तुझ्याकडून पेढेच पाहिजे. जास्तच बोलतोय तू. एकदम क्वालिटी पाणी मुक्कार आहे इकडं एकदम नजारा धन्य धन्य हो ड्रायव्हर थोडं आहे एमजी काला दिसतो थोडं मध्ये असं त्याला मोह आवरत नाही जोरात चालवायचं बाकी काही नाही गाडी चालवतो तो पण ते ओमकार भालेराव भालेरावच्या काकाचं कोणाचं तरी आहे ते रिलेटिव्ह वगैरे काही इथून आम्ही इंद्रायणी चढ करण्यास सुरुवात केली होती आणि डांगर बी चोरले होते हा रस्ता जातो डायरेक्ट देवळा आमचं काही. आता आपण जाऊ डायरेक्ट इच्छापूर्ती गणपती मंदिर. आपला भाऊ गाडी चालवतोय 2 वेळा इच्छा पूर्ण काय केलं नाही अजून. खुद्द माझ्या पण तसं आता मनात खूप खंत आहे पण देवाला कोणती इच्छा पूर्ण करायची देवालाच माहिती. देवाकडे खूप इच्छा मागितल्या इच्छा मागितलंय मी तर मागितली 2-3 वर्ष पहिले तुम्ही मागता माझे तर लवकरात लवकर देवाने माझ्या किंवा अक्षयच्या इच्छा अशा भंग करून टाकला डायरेक्ट भंग. काय जशा पद्धतीने आपल्याला गणपती 90 ml नीट पितो एकदम बिना पाण्याची बिना सोडायची तशी नीट व्हिडिओ टाकायची एकदम ऑल क्लिअर बिना सेन्सर लावता. काही ठिकाणी आपण बीप देऊन टाकू. बीप देवच लागणार वर्ड्स नव्हते. हा ड्रायव्हर असा घाबरत गाडी चालवतोय काय भीती त्याला काय माहिती. अरे माहिती का नको पाहू ना भाऊ सरळ बघ ना पुढे बघण्यात आपला वेळ घालावा. काय तो काय कोणत्या तंद्रीत राहतो काय माहिती वाटतं पहिल्याच ब्लॉग मध्ये फेमस पण आम्हाला कायमचं फेमस करणार असं वाटतं. अरे हळू ना अरे ड्रायव्हर एमजी काय देतो लहान पोर आहे आजी बिजी हँड ब्रेक म्हणलं. मी एवढ्या गाड्या चालवल्या एवढ्या गाड्या मी पहिल्यांदा सीट बेल्ट घालून बसलो ते बी एवढं पॅक धरून. मला माझ्यावर कॉन्फिडन्स खूप आहे पण माझ्या भावावर नाही. तो माझ्या बर्थडे दिवशी माहिती गेअर कमी करायचं ऑप्शन. अरे काय दादा इकडे नाली आहे खायला गाडी पडला असता आता तोंड घेऊन ड्रायव्हरचे सारी गाडीचे ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. दादू ड्रायव्हरनी नाही का टोकला असतं मालकाच्या डायरेक्ट. अरे भाऊ आता स्वतः नाही का आरशाला लागला स्वतः मालक नाही का ड्रायव्हिंग चलो नव्हती आमच्या दादूची चुकी होती. अरे बीप खूप टाकावं लागतील इतकं नको. आम्ही आता पोहोचलेलो आहे गणपती मंदिरामध्ये. थांबा 1 मिनिट कॅमेरा आपला जरा फुरकट दिसतोय पुसून घेऊ. आलेलो आहे आपण गाडी पार्क केली. गाडी पार्किंगच्या नावाने डोंगर पोकरले जात आहे. काही विवाद नाही घालवायचा पण छोट्याच्या गोष्टीसाठी त्रास केला जात आहे. कटू सत्य खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे.
कुठून चलो फिर निकलते गोकुळ 100 ओव्हर टू यू ब्लॉग काढा तुम्ही शामपुरी पुरी चलो कॅमेरा जात आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर चला चला तुम्ही चला आणि चला. खूप सारे भक्त आहेत एकदम लोकांची इच्छाच पूर्ण होऊन जाते विचारून घ्या भावाला काल नारळ कोणी भरले मला वातावरण रेस्ट्रिक्टेड असेल तर परवानगी वगैरे घेऊन आपण काढू शकतो. इथं आमचं रोजच येणं जाणं असल्यामुळं आम्हालाच इथं आता कंटाळवाना वाटतंय, येऊशी वाटत नाही. पण आता नवीन मित्र वगैरे आले त्यांना घेऊन येतो. क्वालिटी मंदिर डायरेक्ट मंदिर बा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा नाही दिसू शकत, लांब आहे जरा. हे पण आत्ता लावले हत्ती वगैरे, भारी केलंय पूर्ण प्रॉपर भारी आहे. बघू आता मत जाऊन मध्ये व्हिडिओ काढू शकतो, पण आज दर्शन वगैरे घेऊन काढतो की भेटू आता. झालंय व्यवस्थित दर्शन झालंय काही नव्हतं. गाडीतलं वाढली कटबीट मारायला चाललेलो आहोत. वाटतंय आता आजचा ब्लॉक इथं सेंड करावं. आजचा इथं सेंड करू, बाकी उद्याचा एक बघू, नाही तर आज कंटिन्यू करू आपण चंद्रशिरी वगैरेचा. आता सध्या घरी अर्जंट काम बोलवलंय, जावं लागेल. चला भेटूया.